पुसद जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग पुसद उपविभागातील उपअभियंता श्रीमती S.A. तायडे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करून त्यांचं स्थानांतरण करण्याची मागणी करत नामदेव कामाजी महाजन यांनी सोमवार 9 मार्च 2026 पासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे। महाजन यांनी यापूर्वी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना चौकशीचे निर्देश देण्यात आले होते, मात्र नियोजित मुदतीत कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। महाजन यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती तायडे गेल्या 4 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या 25 मे 2006 च्या राजपत्रानुसार वर्ग अ ब अधिकाऱ्यांचा पदावधी 3 वर्षांचा असतो। पदोन्नती मिळूनही बदली न झाल्याने चौकशीची मागणी केली जात आहे। निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। येणाऱ्या काही दिवसात न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याची घोषणा यावेळी महाजन यांनी केली आहे। स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महाजन यांच्या या उपोषणामुळे पुसद परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर चौकशी होऊन योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मी नामदेव कामाजी महाजन, सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार, उप अभियंता A.S. तायडे यांच्या कामाची चौकशी व बदली करिता दिनांक 9/3/2024 पासून उपोषणास बसलो असून आजवर या आंदोलनाची वरिष्ठाकडून दखल घेण्यात आलेली नाही। मला त्वरित न्याय न मिळाल्यास व माझे मागणीचा विचार त्वरित न झाल्यास मला नाईलाजास्तव आमरण उपोषण करावे लागेल व त्या सर्वस्वी संबंधित विभाग जबाबदार राहील।